by substitution. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. आता ह्यासारख्या अजून आपल्याला म्हणजे हे सबस्टिट्यूशन पकडून टोटल 5 वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यातली फर्स्ट आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. बाकीच्या ज्या आहेत त्या सबस्टिट्यूशनच्या टाईपच्याच आहेत 3 मेथड, आणि बाकीच्या 2 आहेत त्या इंडिपेंडंट आहेत वेगळ्या. आणि शेवटी इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि आपलं इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे. स्वतः सबस्टिट्यूशन मध्ये पहा, सबस्टिट्यूशन केव्हा यूज करायचं हे आयडेंटिफाय होणं खूप महत्वाचं आहे, किंवा आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. ठीक आहे. ओके. आता जेव्हा एखाद्या म्हणजे जे काही आपल्याला पूर्ण फंक्शन दिलेलं असेल त्या फंक्शन मध्ये दुसरा असा एखादा आपल्याला मिळतो, एखादी टर्म मिळते की ज्याचा डेरिव्हेटिव्ह तिथेच प्रेझेंट असतो. फॉर एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर आपल्याला विचारलं फाइंड द इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स डीएक्स. तर आता इथे जर ऑब्झर्व केलं, हे जे काही पूर्ण फंक्शन आहे साइन एक्स इंटू कॉस एक्स याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे, बरोबर. बट ह्या पूर्ण फंक्शन मध्ये ह्या एका छोट्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच फंक्शन मध्ये दुसरा पार्ट म्हणून प्रेझेंट आहे, बरोबर. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. तर ज्या वेळेस अशी सिच्युएशन येते की एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच पूर्ण टर्म मध्ये कुठेतरी प्रेझेंट असतो, तेव्हा आपण यूज करणार आहे सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. आणि ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे त्या टर्मला आपण टी पुट करणार आहे, त्याला डिफरन्शिएट करणार आहे आणि फर्दर सिम्प्लिफाय करत जाणार आहे. ओके. स्वतः ह्या स्टेप मध्ये आपल्याला मोस्ट कॉमनली यूज करायला लागणारे 2 फॉर्म्युले आहेत, इम्पॉर्टंट आहेत, नोट डाऊन करून घ्या. फर्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon f of x dx is equal to log f of x log mod f of x plus c. आणि दुसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन f dash x upon root f of x is equal to 2 root f of x प्लस सी. आता हे दोन्ही फॉर्म्युले जे आलेत ना ते सबस्टिट्यूशन वरनच आलेत, राईट. बट आता प्रत्येक वेळेस काय म्हणतात की आपण डिरेक्टली प्रत्येक वेळेस सिम्प्लिफाय करण्यापेक्षा डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करू शकतो. ठीक आहे. कारण आपल्याला फर्दर पुढे वेगवेगळ्या मेथड शिकायच्यात. सो त्या मेथड मध्ये जर असल्या टाईपचं काही आलं आपण डायरेक्टली सिम्प्लिफाय करता यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्यामुळं त्या टाईपचे फॉर्म्युले आपण हे यूज करणार आहे फर्दर. ठीक आहे. ओके. सो आता मग फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल 1. एक्झाम्पल 1 आता घेतलेलं तेच घेऊयात. चला. I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स इंटू कॉस एक्स. आता प्रॉपर समजून घ्या, मी तुम्हाला लिहायला वेळ देईल शेवटी 2 मिनिटं. ठीक आहे. प्रत्येकाने प्रॉपर समजून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय करायचंय की कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. सो इथं पाहिलं तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, तो काय आपला कॉस एक्स. सो ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे त्या फंक्शनला आपण काय करणार आहे, टी पुट करणार आहे. सो आपली फर्स्ट स्टेप येणार आहे पुट साइन एक्स इज इक्वल टू टी. ठीक आहे. हे जे काही ओरिजिनल इक्वेशन आहे याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. सो प्रत्येकाला फर्स्ट स्टेप कळली आहे. साइन एक्स इज इक्वल टू टी. साइन एक्स लाच का पुट करायचंय, कारण साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, त्यामुळे आपल्याला साइन एक्स ला टी पुट करायचंय. जेव्हा दुसऱ्या वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये हे फंक्शन्स चेंज होत जाणार आहेत. ठीक आहे. त्याच्या अकॉर्डिंगली आपण सबस्टिट्यूशन्स करणार आहेत. फर्स्ट स्टेप कळली आहे, साइन एक्स इज इक्वल टू टी. आता यात सेकंड स्टेप येते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, या सबस्टिट्यूशनला डिफरन्शिएट करायचंय. सो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे आपला कॉस एक्स येणार आहे, आणि टी चा डेरिव्हेटिव्ह येतो dt अपॉन dx.
साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे आपला कॉस एक्स आणि टी चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dt अपॉन dx. ठीक आहे. ओके, याला थोडंसं मॉडिफाईड करूयात म्हणजे याच्यावरनं काय होईल कॉस एक्स इंटू dx इज इक्वल टू dt. सो आपल्याला आता ह्या दोन टर्म लागणार आहे, एक तर लागणार आहे साइन एक्स, दुसरं लागणार आहे कॉस एक्स dx इज इक्वल टू dt. ठीक आहे. तर आता ह्या ज्या काही दोन्ही व्हॅल्यू आहेत ह्या आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्यात. हेन्स इक्वेशन 1 बिकम्स, तर साइन एक्स च्या ऐवजी काय पुट केलंय आपण टी पुट केलाय, तो करा पुट i इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स च्या ऐवजी काय पुट केलाय टी इंटू, आता पूर्ण कॉस एक्स इंटू dx ला काय पुट केलंय आपण, पूर्ण cos x dx ला काय पुट करणार आहे आपण dt. ठीक आहे. सो पूर्ण cos x dx च्या ऐवजी काय येणार आहे जस्ट dt. सो पाहिलं असेल की आपलं जे काही इंटिग्रेशन आहे ते किती सिंपल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, एकदम सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट झालंय. ओके. आता इथे पहा टी dt म्हणजे हे x सारखं त्याला ट्रीट करायचं, जसं आपण x चे फॉर्म्युले वापरणार आहे x x x रेस टू n sin x cos x, तसंच t मध्ये जरी आलं तरी सेम फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. ठीक आहे. जर आता इथे इंटिग्रेशन x dx असतं तर आपण काय केलं असतं x रेस टू n चा फॉर्म्युला यूज केला असता. इथे पण सेम त्याचे पॉवर 1 आहे म्हणजे हा काय होईल x रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 म्हणजे x स्क्वेअर अपॉन 2 प्लस c येणार आहे. तो इथे सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तो काय येईल आपला टी स्क्वेअर किंवा टी रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस सी. जे काय इंटिग्रेशन येणार आहे ते काय आलं आपलं टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी आणि फायनल स्टेपला जे काय आपण टी ला सबस्टिट्यूट केलंय ते रिसबस्टिट्यूट करायचंय. तर टी स्क्वेअर टी ची व्हॅल्यू काय आपली साइन एक्स, सो हा काय होईल साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस सी. सो यात फायनल स्टेप खूप महत्वाची आहे रिसबस्टिट्यूशनची, म्हणजे पूर्ण जेव्हा आपण फंक्शन त्याला टी मध्ये कन्वर्ट केलं आणि नंतर परत एक्स मध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे, अदरवाईज तुमचा तिथे मार्क्स कट होतात अर्धा किंवा 1 मार्क्स. ठीक आहे. चला हे नोट डाऊन करा, नोट डाऊन करा. आपल्याला ह्या सबस्टिट्यूशन मध्ये आज प्रॉपर मेथड समजून घ्यायची, लॉजिक समजून घ्यायचे. ठीक आहे, स्टेप समजून घ्यायच्यात, कारण एकदा प्रॉपर समजलं तरच फायदा आहे. तेव्हा स्टार्टिंगचे 2-3 प्रॉब्लेम खूप काय म्हणतात मन लावून किंवा प्रॉपर कॉन्सन्ट्रेशनने लर्न करून घ्या किंवा समजून घ्या. ठीक आहे, झालं हे नोट डाऊन करून. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात. चला याचा दुसरा प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन log x अपॉन x. इथे पण सेम. इथे पहा म्हणजे आपल्याला फर्स्ट आयडेंटिफाय करायचं यात की कोणाचा डेरिव्हेटिव्ह यात प्रेझेंट आहे. तर इथं जर ऑब्झर्व केलं तर log x चा डेरिव्हेटिव्ह येतोय 1 अपॉन x आणि तो प्रेझेंट आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x आहे आणि तो प्रेझेंट आहे, बरोबर. सो आपली सबस्टिट्यूशन काय येणार इथे पुट log x इज इक्वल टू t. तर प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे त्याला आपण t पुट करणार. फर्स्ट स्टेप प्रत्येकाने लक्षात ठेवा. ठीक आहे. एकदा टी पुट केलं की नेक्स्ट काय येणार आहे, नेक्स्ट स्टेप असते आपली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 अपॉन एक्स इंटू dx
इज इक्वल टू काय येणार आहे dt. So आपल्याला आता ह्या दोघांचं काम आहे, एक तर log x इज इक्वल टू t आणि 1/dx इज इक्वल टू dt. आता इथे पहा, log x इज इक्वल टू काय पुट करणार आपण t आणि 1/x dx याच्याऐवजी काय येणार आहे डायरेक्ट आपला dt. ठीक आहे, काय आलंय t इंटू dt. आधीच्याच एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं, याचं इंटिग्रेशन काय होतं आपलं t²/2 प्लस c आणि फायनली t ची व्हॅल्यू काय आपली log x चा स्क्वेअर/2 प्लस c. सो हे असे क्वेश्चन्स येतात 2-2 मार्क्स साठी. ठीक आहे. हे क्वेश्चन्स येतात ऍक्च्युली 2-2 मार्क्स साठी, लक्षात घ्या. ओके, हे राईट डाऊन करून घ्या. ठीक आहे. हा, आता नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. इंटिग्रेशन dx अपॉन x इंटू cos स्क्वेअर ऑफ log x. ठीक आहे. अगेन आपली स्टेप 1 असणार आहे, आयडेंटिफाय करायचं की कुठल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे इथं दिलेल्या कुठल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ह्या पूर्ण फंक्शन मध्ये प्रेझेंट आहे. तर इथं जर ऑब्झर्व केलं, ह्या log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इथे प्रेझेंट आहे, राईट. सो सबस्टिट्यूशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि बेसिक स्टेप आहे की हे आयडेंटिफाय करणं की कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय प्रेझेंट आहे. इथं पाहिलं तर log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x, राईट. सो आपण आता काय सबस्टिट्यूशन करणार, मग ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे त्या फंक्शनला म्हणजेच log x ला आपण पुट करणार आहे t. इथे पुट log x इज इक्वल टू t. कळतंय आता प्रत्येकाला, म्हणजे सबस्टिट्यूशनला ते पर्टिक्युलर फंक्शनच का घ्यायचंय ते. ठीक आहे. हा, झालं पुट log x इज इक्वल टू t. नेक्स्ट स्टेप आहे सेकंड, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला x च्या रिस्पेक्ट मध्ये याला काय करायचंय, डिफरन्शिएट करायचंय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. त्यानंतर log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला 1/x इथे dx इज इक्वल टू dt. 1/x dx इज इक्वल टू काय येणार आहे dt. ठीक आहे. ओके. आता आपल्याला दोन सबस्टिट्यूशन करायच्यात, तर log x इज इक्वल टू t आणि 1/x dx इज इक्वल टू dt. याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. ठीक आहे. हेन्स इक्वेशन 1 becomes I इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता पहा, dx अपॉन x त्याऐवजी काय येणार आहे आपला डायरेक्टली dt आणि डिवायडेड बाय cos स्क्वेअर log x च्या ऐवजी काय येणार आहे आपला t. ठीक आहे. एकदम सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये आपलं एक्झाम्पल कन्वर्ट झालंय. कुणाला काही डाऊट्स आहे का? डाऊट्स असतील तर विचारा, कारण हे स्टार्टिंगचे एक्झाम्पल्सच खूप इम्पॉर्टंट असतात की जेणेकरून फर्दर सिम्प्लिफाय होईल. ते आपण सबस्टिट्यूशन कसं घेतोय, कन्वर्जन कसं करतोय, यात काय कुणाला डाऊट्स आहेत असतील तर बिनधास्त विचारा. कारण कसं होतंय की म्हणजे नाही का, कसं विचारू किंवा नाही का काय वाटेल ते, किती छोटा डाऊट असू द्या काय असू द्या, डाऊट हा डाऊट असतो. सो डाऊट आला तर विचारायचं बिनधास्त. ठीक आहे. ओके. सो आता इथे आपल्याला डिरेक्टली फॉर्म्युला आहे का 1/cos स्क्वेअरचा वगैरे काही नाहीये, बरोबर. सो 1/cos म्हणजे काय असतो आपला सेक. 1/cos स्क्वेअर म्हणजे काय येणार आपला सेक स्क्वेअर.
सो कॉस स्क्वेअर टी ला 1 कॉस स्क्वेअर टी ला लिहिलं आपण सेक स्क्वेअर टी dt आणि याचं इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर काय येतं आपलं टॅन टी प्लस सी आणि फायनली टी ची व्हॅल्यू काय आपली लॉग एक्स. ठीक आहे, टी ची व्हॅल्यू काय येते आपली लॉग एक्स. आता हे जे काय प्रॉब्लेम घेतोय ना आपण हे सगळे प्रिव्हियस इयरचे आहेत. सगळे प्रिव्हियस इयरचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे हे ऍक्च्युअली येतात 2 मार्क्स साठी किंवा थोडा लेंदी असेल तर 4 मार्क्स साठी. हेच एक्झामचे प्रॉब्लेम आहेत, काय डिफिकल्ट नाही. ठीक आहे, सो स्टार्टिंग पासून अजून आता तुमच्याकडे वेळ आहे. तुमची कदाचित फर्स्ट युनिट टेस्ट 15 फेब्रुवारीच्या अजून म्हणजे महिना दीड महिना आहे. फेब्रुवारी यांच्या आसपासच असेल, लगेच काही नसेल. आता मध्ये गॅदरिंग वगैरे येते तुमच्या, बरोबर. वेळ भरपूर असणार आहे, सो त्याचा फायदा घ्या, एन्जॉय पण करा, सोबत स्टडी पण करा. ठीक आहे. अगेन नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात आता. कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स dx. ठीक आहे, हा पण 2 मार्क्स साठी एक्झामला विचारलेला गेलेला प्रॉब्लेम आहे. प्रिव्हियस इन द सेन्स मागच्या 5-6 वर्षाचा पण एक्झामला येतो. प्रिव्हियस म्हणजे जस्ट मागच्या वर्षाचाच नाही, मागच्या 5-6 वर्षात जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण रॅन्डमली घेतो. ठीक आहे, ओके. सिंपल आहे. इथं पण पहा, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असणार आहे 1/x. ठीक आहे. हा, बाय द वे ज्यांना काय म्हणतात मेथड समजली, प्रोसेस समजली ना, त्यांचे डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्यायचं. ज्या स्टेपला अडेल त्या स्टेपला पाहायचंय, बाकी ऐकत राहा. प्रॉब्लेम सेल्फ सॉल्व्ह करा. कारण काय होतं, जितकं तुम्ही आता सेल्फ सॉल्व्ह करा ना, तितकी तुमची प्रॅक्टिस होत असते. म्हणजे आता जस्ट कॉपी करायचं, नंतर परत एक्झाम स्टडीसाठी सेपरेट टाइम द्यायचा, म्हणजे डबल टाइम जातो. आत्ताच काय करायचं, थोडंसं सेल्फ ट्राय करायचं. म्हणजे चुकलं तर आहेच ना मी इथे. ठीक आहे, चला फर्स्ट स्टेप काय येणार आपली, पुट log x is equal to t. Put log x is equal to t. नेक्स्ट स्टेप काय आपली, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. log x चा डेरिव्हेटिव्ह तो 1/x dx इज इक्वल टू येणार आहे dt. याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. Hence इक्वेशन 1 becomes, चला सबस्टिट्यूट करा कुठल्या कुठल्या व्हॅल्यू. log x इज इक्वल टू t पुट करणार आहे आणि 1/x dx ला काय पुट करणार आहे dt. याच्याऐवजी t आणि ह्या पूर्ण फंक्शनच्या ऐवजी काय येणार आपला dt येणार आहे. ठीक आहे, सो I इज इक्वल टू cos log x च्या ऐवजी t आणि dx अपॉन dt, dx अपॉन x च्या ऐवजी dt. cos t, इंटिग्रेशन ऑफ cos काय येतं sin, आणि t ची व्हॅल्यू फक्त आता रिसबस्टिट्यूट करायची, sin ऑफ log x प्लस c. ठीक आहे, त्या टाईपचेच प्रॉब्लेम येतात 2 मार्क्स साठी सबस्टिट्यूशन मेथड वरती आणि 100% येतात, 100% येतात विदाउट एनी डाऊट. ठीक आहे, झालं आहे. हा, नेक्स्ट आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन e रेस टू x आणि इंटू e रेस टू x dx. ठीक आहे, आता जर इथं ऑब्झर्व केलं की आपल्याला माहिती आहे की e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x च आहे. म्हणजे एका e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह
दुसरा ई रेस टू एक्सच येणार आहे right? फक्त आता इथे घेताना एक काळजी घ्यायची आहे, जेव्हा ई रेस टू एक्स येईल तेव्हा एका ई रेस टू एक्स ला टी पुट करायचंय आणि एकाला टी पुट न करता त्याला डिफरन्शिएट करून डेरिव्हेटिव्ह सोबत ठेवायचंय. म्हणजे काय पाहूयात. तर आता ऑब्विसली तर आपली सबस्टिट्यूशन काय येणार आहे, पुट ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी येणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं की आपल्याला ई रेस टू एक्स dx इज इक्वल टू dt मिळणार आहे. ठीक आहे. फक्त आता चुकून ह्या दोन्ही पण ठिकाणी टी पुट करू नका. दोन्ही ठिकाणी टी पुट केलं तर मग dx आपला इलिमिनेट नाही होणार किंवा ऍडजस्ट नाही होणार आहे. सो इथं पहा, हा जो काही ई रेस टू एक्स dx आहे याच्याऐवजी आपल्याला पुट करायचे dt आणि हा जो काही ई रेस टू एक्स आहे त्याच्याऐवजी आपल्याला पुट करायचे t. हे प्रत्येक ई रेस टू एक्सच्या सबस्टिट्यूशनला प्रिकॉशन घ्यायची आहे. नाही तर दोन्ही ठिकाणी जर तुम्ही टी पुट केले तर तो प्रॉब्लेम परत सॉल्व्ह नाही होणार आहे. ठीक आहे. तिथं परत तुम्हाला पुढे गेलं तर प्रोडक्ट रूल येईल, बाय पार्ट्स वगैरे, ते खूप लेंथी होईल. हा खूप इझी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. करूया सबस्टिट्यूट. सो जो काही पॉवरला होता त्याला टी पुट केलं आणि इंटू ई रेस टू एक्स dx ला काय पुट केलं आपण, dt पुट केलं. आणि सेम ई रेस टू एक्स इंटिग्रेशन माहिती आहे आपलं, ई रेस टू एक्स असतं. सेम ई रेस टू टी चं पण इंटिग्रेशन काय येणार आपलं, ई रेस टू टी येणार आहे, ई रेस टू टी प्लस टी. आणि आपलं फायनल टी च्या ऐवजी काय पुट केलं होतं, ई रेस टू एक्स, हे असणार आपला आन्सर. ठीक आहे. राईट डाऊन करा, प्रॉपर समजून घ्या, सॉल्व्ह करा. चालेल. हा, नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. तर हा 4 मार्क्सला ह्या टाईपचे येतात पहा. इंटिग्रेशन dx अपॉन x इंटू ब्रॅकेट 9 प्लस log x स्क्वेअर आणि ब्रॅकेट कंप्लीट. प्लस log x ब्रॅकेट कंप्लीट. इथे अगेन आपली सबस्टिट्यूशन काय येते, log x च येणार आहे का, बिकॉज 1 अपॉन एक्स dx, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आहे, बरोबर. चला इक्वेशन 1 म्हणूयात. फर्स्ट स्टेप काय कंपल्सरी आपली, पुट log x इज इक्वल टू टी. हा म्हणजे आता आता बरेच प्रॉब्लेम मध्ये लॉग येतोय, म्हणजे असं काही नाही प्रत्येक वेळेस log x च पुट करायचं असं नाही. आता प्रॉब्लेम तसे आहे, दॅट्स वाय बाकीचे पण सबस्टिट्यूशन्स आहेत ओव्हर द पिरियड. अजून जसे जसे आपण फर्दर पुढे बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रॉब्लेम्स येतील अजून. ठीक आहे. नाही तर मग एक्झामला एकच लक्षात राहील, कुठलाही प्रॉब्लेम दिसला की पुट log x इक्वल टू टी. सो हे प्रॉब्लेम मध्ये log x आहे, दॅट्स वाय. सो प्रॉब्लेम चेंज झाला, सबस्टिट्यूशन त्याच्या अकॉर्डिंगली त्या पर्टिक्युलर चेंज होणार आहे. ठीक आहे. ओके. सो log x म्हणजे सबस्टिट्यूशन झाली. नेक्स्ट काय आपलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन x dx इज इक्वल टू काय येणार आपला, dt. I इज इक्वल टू, आता पहा 1 अपॉन x dx ला काय येणार आहे आपला डायरेक्टली, dt. खाली काय उरला ब्रॅकेट मध्ये 9 प्लस log x ला पुट केला t आणि त्याचा स्क्वेअर, खाली काय उरलं 9 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. आता याला पहा, जसं आपण 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ज्या टाईपचं सॉल्व्ह करतो त्याच टाईपने याला सिम्पली सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. हा, 9 कसला स्क्वेअर आहे आपला, 3 चा स्क्वेअर आहे, प्लस हा काय झाला, टी चा स्क्वेअर. इथे कुठला आपला इंटिग्रेशन, कुठला फॉर्म्युला यूज होईल, इंटिग्रेशन dx अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ए
tan इनव्हर्स x अपॉन a प्लस c. तो प्रत्येकाने प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फॉर्म्युले लिहित चला, बिकॉज लिहिता लिहिता स्टार्टिंगला पूर्णपणे फॉर्म्युले लर्न होऊन जातात लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. सो आता इथं फक्त a च्या ऐवजी 3 आहे आणि x च्या ऐवजी t आहे. करूयात पुट. आपलं जे काही इंटिग्रेशन होईल ते 1 अपॉन a च्या ऐवजी काय आपला 3 इंटू tan इनव्हर्स x च्या ऐवजी काय आपला t डिवायडेड बाय 3 प्लस c आणि i इज इक्वल टू 1 अपॉन 3 tan इनव्हर्स t ला काय पुट केलं होतं आपण log x अपॉन 3. हे असणारे फायनल आन्सर. ठीक आहे. सो हे प्रॉब्लेम 4 मार्क्स साठी येतात. ऍक्च्युअली हे प्रॉब्लेम 4 मार्क्स साठी आलेले आहेत. ठीक आहे. आतापर्यंत जितके प्रॉब्लेम झाले त्यात कुणाला काय डाऊट आहे? एखादा प्रॉब्लेम काय रिपीट करायचा आहे? ठीक आहे, झालंय. पुढं ओव्हर द पिरियड आपण जसं पार्शियल फ्रॅक्शन वगैरे पाहणार आहे, त्यात पण आपल्याला सबस्टिट्यूशन्स यूज करायचे. हे सबस्टिट्यूशन्स आपल्याला 3-4 टाइप्स मध्ये यूज करायचे. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. अगेन 4 मार्क्सचा एक्झाम्पल आहे हे. ठीक आहे. तर इथे जर ऑब्झर्व केलं, सिंपल आहे पहा. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स दोन्ही पण प्रेझेंट आहेत. सो आपण इथे आपली सबस्टिट्यूशन येणार आहे. ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी पुट करण्याची. बरोबर. पुट ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी. करूयात आपण. पुट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप कंपल्सरी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हा ई रेस टू एक्स dx इज इक्वल टू dt. सो इथं आता अगेन ई रेस टू एक्स आला की काय प्रिकॉशन घ्यायची? जो काही न्यूमरेटरला ई रेस टू एक्स आहे तिथे टी न पुट करता त्या ई रेस टू एक्स dx ला dt पुट करायचे आणि बाकीचे सगळे जे काही ई रेस टू एक्स आहेत त्याला आपण काय पुट करणार आहे? टी. राईट. सो याच्यावरनं जे काय आपलं इक्वेशन 1 आहे ते काय होईल? जो काही न्यूमरेटरचा ई रेस टू एक्स इंटू dx आहे याच्याऐवजी काय येणार आपला dt आणि खाली t मायनस 1 t प्लस 1. ठीक आहे, t मायनस 1 t प्लस 1. इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा a प्लस बी a मायनस बी. काय असतो फॉर्म्युला आपला? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथे काय येईल? टी स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. ठीक आहे. सो आता इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे इंटिग्रेशन dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. फॉर्म्युला आहे 1 अपॉन 2a लॉग मॉड x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. ठीक आहे. तिथे x च्या ऐवजी आपला t आहे, a च्या ऐवजी 1 आहे. म्हणजे 1 अपॉन 2 इंटू 1 2 लॉग मॉड t मायनस 1 अपॉन t प्लस 1 प्लस c. आणि आपली जी काही फायनल आन्सरची स्टेप असणार आहे t च्या ऐवजी काय e रेस टू x मायनस 1 अपॉन e रेस टू x प्लस 1 प्लस c. ठीक आहे. सो हे असणार आहे फायनल आन्सर. अगेन हा पण प्रॉब्लेम 4 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे.
त्यामुळं इंटिग्रेशन असं टॉपिक आहे की तुम्हाला